गुड मॉर्निंग स्टुडंट. शेवटच्या लेक्चरला आपण पोचलेलो होतो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आज आपल्याला त्याच्या पुढचा सॉल्ड एक्झाम्पल बघायचे आहेत. सॉल्ड एक्झाम्पल बघण्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता बघा. त्याच्यामध्ये पहिलं सॉल्ड एक्झाम्पल आहे कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन महेंद्र इन अर्लियर एक्झाम्पल. जेव्हा महेंद्र किंवा विराट, याच्या अगोदर आपण दोन एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. महेंद्र आणि विराट हे दोघं एकामेकाकडं अट्रॅक्ट होत नव्हते. तर हे दोघं जेव्हा एकामेकाकडे अट्रॅक्ट होत नव्हते तर त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती ॲक्ट झालेला होता, तर त्याचं मी तुम्हाला आठवण करून देतो. त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट झालेला होता 4.022 इंटू 10⁻⁻7 न्यूटन. एवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स महेंद्र आणि विराट या दोघांमध्ये अट्रॅक्ट झालेला होता. मग जर समजा महेंद्रचं वेट 75 किलोग्रॅम आहे आणि महेंद्र जर अर्थपासून सर्टन हाईटला असेल तर अर्थ महेंद्रला अट्रॅक्ट करेल का? तर त्यावेळेस जर महेंद्रला अट्रॅक्ट करत असेल तर त्यावेळेस महेंद्र आणि अर्थमध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि त्यासाठी फॉर्म्युला आहे, सेम फॉर्म्युला आहे आपला, F इज इक्वल टू कॅपिटल G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. मग फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. आता या ठिकाणी अर्थ आणि महेंद्र या दोघांमध्ये असणारा अट्रॅक्टिंग फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. जीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. त्याचबरोबर M1 हे आपण कन्सिडर करतोय मास ऑफ अर्थ. M1 हे कन्सिडर करतोय मास ऑफ अर्थ आणि मास ऑफ अर्थ इज 6 इंटू 10⁻24 किलोग्रॅम आहे. हे फिक्स आहे, याला आपण बदलू शकत नाही. त्याचबरोबर अर्थची रेडियस जी आहे ती रेडियस आहे 6.4 इंटू 10⁻6 मीटर. ही रेडियस आहे अर्थची. आणि महेंद्रचं मास आहे M2 इज अ मास ऑफ महेंद्रचं मास आहे 75 किलोग्रॅम. आता आणि जीची व्हॅल्यू आपल्याला माहितीच आहे. इट इज नॉट अ व्हॅल्यू ऑफ जी, ही आहे व्हॅल्यू. फॉर्म्युला आपण या ठिकाणी ठेवणार, याला आपण थोडंसं खालच्या बाजूला मांडू. फॉर्म्युला आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. हा फॉर्म्युला आहे, सगळ्या गिवन पहिल्यांदा मांडू. जीची व्हॅल्यू आहे कॅपिटल G इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी. ही जीची व्हॅल्यू आहे. मग आता जेव्हा महेंद्र आणि विराट जवळजवळ बसलेले होते त्या ठिकाणी अट्रॅक्ट होत नव्हता, म्हणजे त्या ठिकाणचा फोर्स होता 4.002 इंटू 10⁻⁻ किती आहे बघा, त्या ठिकाणी आपल्याला -7 न्यूटन एवढा फोर्स होता. महेंद्र आणि विराटमध्ये अट्रॅक्ट होणारा फोर्स हा एवढा होता. मग आता जर समजा आता विराटला अर्थ अट्रॅक्ट करते आहे, कारण जर अट्रॅक्ट करत असेल तर त्या दोघांमधला फोर्स किती असला पाहिजे हे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. तर फॉर्म्युला आपला मांडला आहे. आता त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करू. जीची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻⁻11. त्याच्यानंतर मास ऑफ अर्थ आहे M1 6 इंटू 10⁻24. त्याच्यानंतर महेंद्रचं मास आहे 75 आणि डिवायडेड बाय 6.4 इंटू 10⁻6 त्याचा आहे स्क्वेअर. बरोबर आहे. आणि याचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर महेंद्र आणि अर्थमध्ये अट्रॅक्टिंग फोर्स आहे, म्हणजे याला तुम्ही कॅल्क्युलेट करा 75ने. मग या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन करत असताना काय काय करायचं बघा. इथं F, त्याच्यानंतर 6.67 इंटू 75 150, 150 दीड आणि दीड 3 आणि दीड 4.5 म्हणजे 450 इंटू
10चा पॉवर -11 इंटू 10चा पॉवर 24 डिवायडेड बाय 6.4 इंटू 6.4 इंटू 10चा पॉवर 12. आता या ठिकाणी इथं 12 आहे, हा 12 वरती आल्यानंतर F इज इक्वल टू 6.67 इंटू 450, बरोबर आहे का. 450, 5 सक्क 30ला 0 आत चाले 3, 5 सत्त 35, नाही 6 35ला 0 आत चाले 3, 7 सत्त 42 आणि 3 45, बरोबर आहे. इंटू या ठिकाणी 10⁻⁻11 इंटू 10⁻⁻24, हा 10⁻⁻ वरती घेतला तर 10⁻⁻12 येतो डिवायडेड बाय 6.4 इंटू 6.4. आता काळजीपूर्वक पहा, या ठिकाणी 11 12 23 आणि हे 24 आहे, म्हणजेच फक्त 10. आणि F इज इक्वल टू 6.67 इंटू 450 इंटू 10 डिवायडेड बाय 6.4 इंटू 6.4. म्हणजे इनडायरेक्टली हे जर 0 कट करायचं असेल, 10 कट करायचं असेल तर या ठिकाणी आणखीन एक 0 वाढेल. आणि F इज इक्वल टू 733 न्यूटन. म्हणजे अर्थ जेव्हा विराटला स्वतःकडे अट्रॅक्ट करते जेव्हा बघा, अर्थ म्हणजे महेंद्र आणि विराट या ठिकाणी अट्रॅक्ट करण्यासाठी फोर्स एवढा होता, आणि अर्थ जेव्हा महेंद्रला स्वतःकडे अट्रॅक्ट करते तेव्हा 733 न्यूटन एवढा फोर्स आहे. तर या दोघांमध्ये जर ऑब्झर्वेशन केलं तर हा जो फोर्स आहे 733, हा विराट आणि महेंद्र याच्यामध्ये असणारा जो फोर्स आहे त्याच्या 1.83 इंटू 10⁻⁹ टाइम्स हा ग्रेटर आहे. कोणता फोर्स? 733 जो फोर्स आहे, जो फोर्स अर्थ ही महेंद्रला स्वतःकडं अट्रॅक्ट करण्यासाठी यूज करते. मग हा जो फोर्स आहे महेंद्र आणि विराटमध्ये जो काही फोर्स होता त्याच्यापेक्षा किती जास्त आहे? 1.83 इंटू 10⁹ टाइम्स ग्रेटर आहे. ऑल क्लिअर? तर हा जो फोर्स आहे या दोघांमधला जर डिफरन्स बघितला तर हा फोर्स म्हणजे हा जो फोर्स आहे या फोर्सच्या 1.839 इंटू 10⁻⁹ टाइम्स ग्रेटर आहे. मग हे झालं फोर्सच्या बाबतीत. म्हणजे फोर्स हा विराट आणि अर्थमधला महेंद्र आणि विराटमधला जो फोर्स आहे तो अतिशय कमी होता, तर अर्थ आणि महेंद्रमधला फोर्स हा विराट आणि महेंद्रच्या फोर्सपेक्षा 1.83 इंटू 10⁻⁹ टाइम्स ग्रेटर आहे. मग हा जर एवढा फोर्स ग्रेटर आहे तर त्यावेळेस त्या दोघांमधली वेलॉसिटी किती होती ती आपल्याला काढायचं आहे. त्या दोघांमधली वेलॉसिटी किती होती ती आपल्याला काढायचं आहे. त्याच्यासाठी एक्झाम्पल दिले. सेकंड एक्झाम्पल याच्याचमध्ये आणखीन एक एक्झाम्पल दिलं आहे वेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्याची. हे आपण सॉल्ड एक्झाम्पल पाहतो आहोत विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, सर ऑलरेडी सोडून दिलेले आहेत, मग आपल्याला सोडवायची काय गरज आहे का? पण आपल्याला कळालं पाहिजे नेमकं कशासाठी सोडून दिलेलं आहे, त्यासाठी हे एक्झाम्पल मी सोडवून देत आहे. तुम्ही काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन करा, काळजीपूर्वक सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन तुम्ही करू शकता. मग दुसरं एक्झाम्पल दिलं आहे स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट. आता या ठिकाणी इनिशियल वेलॉसिटी, तर स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट म्हणजे इनिशियल वेलॉसिटी 0. व्हॉट विल बी द महेंद्रज वेलॉसिटी? आता महेंद्र, आत्ता आपण काही वेळापूर्वी काय सांगितलं की महेंद्रवरती अर्थ ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट करते, फोर्स लावते. किती आहे? 733 न्यूटन एवढा फोर्स अर्थ महेंद्रच्या दृष्टिकोनातून किंवा महेंद्रवरती अप्लाय करते आणि महेंद्रला स्वतःकडं खेचते. जेव्हा महेंद्र अर्थकडं येतो तेव्हा महेंद्रचा वेलॉसिटी किती? मग इनिशियल वेलॉसिटी किती? 0. अट्रॅक्ट करण्यासाठी वापरलेला फोर्स किती? 733 न्यूटन, बरोबर आहे. आणि महेंद्रचं मास किती आहे? मास ऑफ महेंद्र आहे 75 किलोग्रॅम. आणखीन काही राहिलं का बघा? मास ऑफ महेंद्र किती आहे? 75 किलोग्रॅम, बरोबर आहे का?
मग आता त्याच्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे आणि याला पोचण्यासाठी आपण अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये बघितलेलं होतं, याला पोचण्यासाठी लागणारा वेळ होता, टाईम पण दिलेला होता. टाईम होता 1 सेकंड. बरोबर आहे का? बघा टाईम किती आहे 1 सेकंड. मग आता आपल्याला एक एक्झाम्पल माहिती आहे ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला. तसं फॉर्म्युला ॲक्च्युली काय आहे, फादर इज इक्वल टू मा. फादर इज इक्वल टू मा यानी यम, यम यानी मास, ए यानी ॲक्सलरेशन. फादर इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. आपल्याला काढायचं आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ए कॅल्क्युलेट जर करायचं असेल तर ए इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय यम. एफ किती आहे 733, यम किती आहे 75. ॲक्सलरेशन किती येते मग यावरनं, जे काही येईल ते ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन किती येते कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याचं ॲक्सलरेशन येतं पहा. ॲक्सलरेशन येतं ए इज इक्वल टू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे त्याचं ॲक्सलरेशन येतं. आता आपल्याला बघायचं ह्या ॲक्सलरेशनवरनं महेंद्र जेव्हा अर्थकडं अट्रॅक्ट होतो त्यावेळेस महेंद्रची वेलॉसिटी एका सेकंदामध्ये किती असते किंवा एका सेकंदाला किंवा एका सेकंदानंतर किती असते, मग ते कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे फायनल वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायचं. फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस ए इंटू टी. आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो कारण इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, फायनल वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायचं आहे 0 प्लस ॲक्सलरेशन माहीत आहे 9.77 किती वेळ आहे एका सेकंदासाठी आहे इंटू 1 मीटर पर सेकंद. मग याचं सगळ्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर व्ही इज इक्वल टू 9.77 मीटर पर सेकंद. मग जेव्हा महेंद्र आणि विराट हे दोघं एकामेकाकडं अट्रॅक्ट होत होते इन 1 सेकंड, त्यावेळेसचा वेलॉसिटी त्या दोघांमधला एवढा होता. एका सेकंदानंतर वेलॉसिटी होता 5.34 इंटू 10⁻⁻9 मीटर पर सेकंद. अर्थ आणि विराटमधला वेलॉसिटी हा होता. आणि आता जेव्हा अर्थ महेंद्रला स्वतःकडे खेचते आहे तेव्हाचा वेलॉसिटी आहे 9.77 इंटू 10⁻⁻ किती आहे काहीच नाही 9.77 मीटर पर सेकंड आहे, नॉट फॉर 10⁻⁻ समथिंग. मग हा जो वेलॉसिटी आहे आता आपण ज्या वेळेस पाहिलं अगोदरचा फोर्स होता एफ इज इक्वल टू 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन असा फोर्स होता. मान्य आहे ना 7 न्यूटन. या दोघांमध्ये किती टाइम्स ग्रेटर होता हा फोर्स होता 1.83 इंटू 10⁻9 टाइम्स ग्रेटर होता. आता हा जर वेलॉसिटी म्हणजे फोर्स जर एवढ्या टाइम ग्रेटर आहे तर वेलॉसिटी ऑब्वियसली तेवढंच टाइम ग्रेटर असणार आहे. तर वेलॉसिटी ही जी वेलॉसिटी आहे आणि या वेलॉसिटीमधलं म्हणजे ही वेलॉसिटीपेक्षा ही वेलॉसिटी किती टाइम्स 1.83 इंटू 10⁻9 टाइम्स ग्रेटर आहे. वेलॉसिटीसुद्धा 1.83 इंटू 10⁻9 टाइम्स ग्रेटर आहे. फोर्ससुद्धा 1.83 इंटू 10⁻9 टाइम्स ग्रेटर होता. म्हणजे एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मासच्या प्रमाणात वेलॉसिटीसुद्धा बदलते कारण त्या वेलॉसिटीनुसार ॲक्सलरेशन असतं. तर अशा प्रकारचे हे 2 सॉल्व्ड एक्झाम्पल या ठिकाणी संपतात. आता आपण यूज युअर ब्रेन पॉवर करत जाऊ. लक्षात आलं का बघा. म्हणजे महेंद्र आणि विराटची वेलॉसिटी अगोदरची म्हणजे महेंद्र आणि विराटची वेलॉसिटी, त्याचबरोबर महेंद्र आणि विराटमधला फोर्स जो की एक अर्थ एखाद्या ऑब्जेक्टवरती म्हणजेच आपण विचार केला होता की अर्थनी ऑब्जेक्टवरती म्हणजेच महेंद्रवरती जर फोर्स ॲप्लाय केला तर जो काही फोर्स आहे तो महेंद्र आणि विराटपेक्षा किती पट ग्रेटर आहे तर 1.83 इंटू 10⁹ टाइम्स ग्रेटर आहे. तर वेलॉसिटीसुद्धा तेवढ्याच पद्धतीनं ग्रेटर पाहायला मिळालेली आहे बाय दी कॅल्क्युलेशन. आता आपल्याला जायचं यूज युअर ब्रेन पॉवर. म्हणजे आपल्याला या कन्सेप्टचा वापर करायचा आहे
आणि आता डोक्याचा वापर करायचा आहे. काय काय म्हटलेलं आहे पहा क्वेश्चन. कशा कशा प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी दिलेले आहेत, कसे असतात, काय करतात. तर अकॉर्डिंग टू यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये क्वेश्चन आहे. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. म्हणजे आता आपल्याला कळालेलं आहे प्रत्येक ऑब्जेक्ट म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला आपल्याकडं खेचत असतो. पण काही ठिकाणी तो ऑब्जेक्ट आपल्याकडं खेचतो आहे हे दिसत नाही, तर काही ऑब्जेक्ट खेचत असताना दिसतात. कारण ज्या ठिकाणी खेचतो आहे या ठिकाणी दिसत नाही, याचा अर्थ त्या ठिकाणचा फोर्स हा निग्लिजिबल आहे. त्याची मुवमेंट दिसत नाही, याचा अर्थ त्याची वेलॉसिटी निग्लिजिबल आहे. ज्या ठिकाणी मुवमेंट दिसते, ज्या ठिकाणी वेलॉसिटी दिसते, त्या ठिकाणचा फोर्स किंवा त्याची वेलॉसिटी ग्रेटर आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. चला पुढे जाऊ आपण थोडंसं आता. इफ द अर्थ अट्रॅक्ट अँड ॲपल टुवर्ड इटसेल्फ. आता आपण न्यूटन्सनीच सांगितलेलं आहे की बाबा झाडाला होता जो ॲपल तो तुटला आणि तो कुठं आला, अर्थकडं आला. अँड द ॲपल ऑल्सो अट्रॅक्ट द अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ विथ द सेम फोर्स. म्हणजे ज्या फोर्सने अर्थ ॲपलला अट्रॅक्ट करते त्याच फोर्सनी ॲपल अर्थला अट्रॅक्ट करत असते. फक्त दोघांचं वजनांमध्ये डिफरन्स आहे. आणि मग व्हाय देन डज द ॲपल फॉल टुवर्ड द अर्थ बट अर्थ डज नॉट मूव्ह टुवर्ड द ॲपल. बघा, अर्थ काळजीपूर्वक पहा. आताच आपण असं म्हटलं की अर्थ आणि बघा ही अर्थ आहे आणि हा ॲपल आहे. ही याला स्वतःकडं अट्रॅक्ट करते, हाही स्वतःकडं अट्रॅक्ट करतो. म्हणजे हा ॲपल आहे, ही अर्थ आहे. अर्थ ॲपलला स्वतःकडं अट्रॅक्ट करते आणि ॲपलसुद्धा अर्थला स्वतःकडं अट्रॅक्ट करतो. पण हे अट्रॅक्शन होत असताना ॲपलच अर्थवरती पडतो, अर्थ ॲपलवरती पडत नाही. त्याचं रिझन असं आहे वेलॉसिटी. कारण का ॲपलची वेलॉसिटी कमी आहे, अर्थची वेलॉसिटी जास्त आहे. कारण अर्थ काय मुव्हिंग आहे आणि ॲपल कसा आहे स्टेशनरी आहे. स्टेशनरी असल्यामुळं जर समजा ॲपल जर मुव्हिंग राहिला असता तर तो अर्थवरती कधीच पडला नसता. म्हणजे ॲपल मुव्हिंग असता तर ॲपलची वेलॉसिटी असती, त्याच्यामुळं तो अर्थकडे अट्रॅक्ट झाला नसता. आता ॲपल मुव्हिंग आहे का, नाही. ॲपल कसा आहे स्टेशनरी आहे. अर्थ कशी आहे मुव्हिंग आहे. म्हणून अर्थ ॲपलवरती पडत नाही तर ॲपल अर्थवरती पडतो. लक्षात आलं. त्याच्या पुढे जाऊ आपण थोडंसं. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याचा आन्सर पण दिलेला आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑल्सो ॲक्ट्स ऑन द मून बिकॉज ऑफ विच इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. आता अर्थ आणि मूनबद्दल आपण थोडंसं चर्चा करणार आहोत. अर्थ आणि मून थोडासा मोठा दाखवतो. आता मून हा झाला मून, हे आहे अर्थ. आलं लक्षात. मग आता हेही दोघं एकामेकाला म्हणजे अर्थ मूनला अट्रॅक्ट करते किंवा मून अर्थला अट्रॅक्ट करतो. याच्यामध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑल्सो ॲक्ट्स ऑन मून. म्हणजे पृथ्वीसुद्धा मूनवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करते बिकॉज ऑफ विच इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. कारण मून हा अर्थच्या भोवती फिरत असतो. आता आपल्याला पुढे जायचं आहे. सिमिलर सिच्युएशन, आता जसं काही वेळापूर्वी बघितलं, सिमिलर सिच्युएशन एक्झिस्ट फॉर द आर्टिफिशियल सॅटेलाईट ऑर्बिटिंग द अर्थ. जसं की आर्टिफिशियल सॅटेलाईट म्हणजे मानवाने तयार केलेला सॅटेलाईट अर्थच्या भोवती फिरतो, तशाच पद्धतीनं चंद्रसुद्धा अर्थच्या भोवती फिरत असतो. मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाईट ऑर्बिट द अर्थ. मग आता दोघंही फिरतात अर्थच्या भोवती. द अर्थ अट्रॅक्ट देम टुवर्ड itself but unlike the falling apple and they do not fall on the earth. जसं ॲपलवरती फोर्स अट्रॅक्ट झाल्यानंतर ॲपल अर्थकडं खेचला गेला, पण मून किंवा आर्टिफिशियल सॅटेलाईट अर्थवरती अट्रॅक्ट केले जात नाहीत किंवा अर्थवरती पडत नाहीत. मग त्याचं काय रिझन आहे? पडतात का, नाही. तर नाही पडतात तर का नाही पडत, तर कारण काय आहे बघा. नॅचरल सॅटेलाईट हा मून
आणि आर्टिफिशियल सॅटेलाईट हे दोघंही मूव्हिंग आहेत, म्हणजे त्या दोघांना वेलॉसिटी आहे. जर त्यांना वेलॉसिटी आहे, ते जर मोशनमध्ये आहेत, तर तो मोशनमध्ये असणारा ऑब्जेक्ट अर्थवरती अट्रॅक्ट होणार नाही. पण ॲपल हा स्टेशनरी ऑब्जेक्ट होता. ॲपल हा स्टेशनरी ऑब्जेक्ट असल्यामुळं तो ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवरती पडतो. तर त्याचा रिझन तुमच्याकडे टेक्स्टबुकमध्ये पण दिलेला आहे. दिस इज बिकॉज ऑफ वेलॉसिटी ऑफ द मून अँड द सॅटेलाईट अलॉंग देअर ऑर्बिट. कारण मूनला पण वेलॉसिटी आहे, सॅटेलाईटला पण वेलॉसिटी आहे, आणि ते दोघं एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये रोटेट होत आहेत, आणि त्याच्यामुळं ते अर्थकडं अट्रॅक्ट होत नाहीत. ॲपल हा स्टेशनरी होता, त्याच्यामुळं तो अट्रॅक्ट झाला. इफ दिस वेलॉसिटी वॉज नॉट देअर, जर समजा त्यांना वेलॉसिटी नसती, कोणाला वेलॉसिटी नसती, मूनला आणि सॅटेलाईटला जर वेलॉसिटी नसती, दे वुड हॅव फॉलन ऑन द अर्थ, तर ते अर्थवरती कोसळले असते, तर ते अर्थवरती पडले असते. अशा प्रकारचा हा थिअरॉटिकल पार्ट इथंपर्यंत संपलेला आहे. आता आपण या ठिकाणी थांबू. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत. तोपर्यंत इथंच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.